नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना आणि संबंधित योजनांमधील सर्व लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही या योजनांचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जुलै महिन्याच्या अनुदानाबाबतची माहिती, निधीची स्थिती आणि हयातीच्या दाखल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच या महिन्यापासून सुमारे 27,15,000 लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 408,13,00,000 रुपयांचा निधी वर्ग करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध आहे. ही माहिती लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी काही आवश्यक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हयातीचा दाखला. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्या. ज्या लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचा दाखला सादर केलेला नाही, त्यांनी तो शक्य तितक्या लवकर सादर करणे आवश्यक आहे. सध्या सरकारने सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयातीचा दाखला काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांना हे ॲप वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. जर तुमच्याही बाबतीत अशी अडचण येत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. अशा वेळी तुम्ही पूर्वीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जाऊ शकता आणि तेथे जुन्या पद्धतीने हयातीचा दाखला तयार करून घेऊ शकता. दाखला तयार झाल्यानंतर तो तलाठी किंवा तहसील कार्यालयात तत्काळ जमा करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडूनही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणून जर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर ती प्रलंबित ठेवू नका. थेट तहसील कार्यालयात जाऊन जुनी पद्धत वापरा आणि हयातीचा दाखला वेळेत सादर करा. यामुळे पुढील अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. हयातीचा दाखला सादर करण्याचा नियम फक्त संजय गांधी निराधार योजनेपुरता मर्यादित नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल तर हा नियम तुमच्यासाठीही लागू आहे. म्हणजे या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर हयातीचा दाखला वेळेत सादर करणे आवश्यक आहे. यावर्षी हा दाखला ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण जर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसेल किंवा तांत्रिक अडचण येत असेल तर पूर्वीप्रमाणे तहसील कार्यालयात जाऊन जुनी पद्धत वापरून हयातीचा दाखला तयार करून सादर करता येतो. त्यामुळे कोणत्याही कारणामुळे हा दाखला प्रलंबित ठेवू नका, कारण अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचा हयातीचा दाखला सादर झाला आहे का याची एकदा नक्की खात्री करून घ्या. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची सूचना जाणून घेऊया. जर तुम्ही अजूनही हयातीचा दाखला सादर केलेला नसेल तर ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण हयातीचा दाखला वेळेत सादर न झाल्यास ऑगस्ट महिन्यापासून तुमचे अनुदान थांबू शकते. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला संबंधित कार्यालयाकडे जमा झालेला नसेल त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन किंवा जुन्या पद्धतीने दाखला काढला असेल तर तो संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात योग्य प्रकारे जमा झाला आहे का याची एकदा नक्की खात्री करून घ्या. आणि जर अजूनही दाखला सादर केलेला नसेल तर विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा. यामुळे पुढील अनुदान वितरणाच्या वेळी कोणताही अडथळा येणार नाही आणि तुमचे अनुदान नियमितपणे सुरू राहील. मित्रांनो, आता जाणून घेऊया हयातीचा दाखला म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की हयातीचा दाखला म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा दाखला म्हणजे लाभार्थी जिवंत असल्याची अधिकृत नोंद. सरकारकडून दर महिन्याला अनुदान दिलं जात असल्यामुळे योग्य व्यक्तीलाच लाभ मिळत राहावा यासाठी हा दाखला वेळोवेळी सादर करावा लागतो. म्हणून हा केवळ एक कागद नाही, तर तुमचा लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आहे. जर हा दाखला वेळेत सादर झाला तर पुढील अनुदान वितरणात अडचण येण्याची शक्यता कमी होते. ऑनलाईन अडचण आली तर काय करावे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रिया करताना अडचण येऊ शकतात. काही वेळा ॲप सुरू होत नाही, काही वेळा प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा इतर तांत्रिक समस्या येऊ शकतात. अशा वेळी प्रक्रिया अर्धवट सोडू नका, कारण यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. तुम्ही पूर्वीप्रमाणे तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकता. म्हणून फक्त ऑनलाईन अडचण आली म्हणून हयातीचा दाखला प्रलंबित ठेवू नका. वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होते. सध्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असली
तरी प्रत्येक लाभार्थ्यांनी स्वतःची आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण आहेत का याची खात्री करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः हयातीचा दाखला प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्या, कारण छोट्याशा दुर्लक्षामुळे पुढील अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आजच एकदा तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करा. जर अजून काही बाकी असेल तर शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करा. यामुळे पुढील अनुदान वितरणाच्या वेळी कोणताही अडथळा येणार नाही. मित्रांनो, हे जाणून घ्या निधी वर्ग म्हणजे नेमके काय. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण 408,13,00,000 रुपयांचा निधी वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पाहिली. याचा अर्थ असा नाही की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एका क्षणी पैसे जमा होतील. सर्वप्रथम संबंधित योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर त्या निधीच्या आधारे अनुदान वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होते. म्हणून काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम आधी जमा होऊ शकते, तर काहींना थोड्या कालावधीनंतर मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने संयम ठेवणे आणि आपल्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण असणे अधिक महत्त्वाचे आहे. आता जाणून घेऊया हयातीचा दाखला इतका का महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थी विचारतात की हयातीचा दाखला दरवर्षी का मागितला जातो. याचे कारण अगदी सोपे आहे. सरकारकडून अनुदान योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत नियमितपणे पोहोचावे यासाठी ही प्रक्रिया केली जाते. म्हणून हयातीचा दाखला हा केवळ एक कागद नसून लाभार्थ्यांची नोंद अद्ययावत असल्याची खात्री करण्याचा एक भाग आहे. त्यामुळे हा दाखला वेळेत सादर करणे प्रत्येक लाभार्थ्यासाठी आवश्यक ठरते. ऑनलाईन अडचण आली तरी प्रक्रिया थांबवू नका. मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु काही वेळा तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही. अशा वेळी अनेक जण काही दिवस थांबतात किंवा नंतर करू असे म्हणतात, पण असे करू नका. जर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर त्यासाठी जुन्या पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणून शक्य तितक्या लवकर तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा. वेळेत दाखला सादर करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होते. अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असली तरी प्रत्येक लाभार्थ्याने स्वतःकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करून घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः हयातीचा दाखला प्रलंबित राहणार नाही याकडे लक्ष द्या, कारण छोट्याशा दुर्लक्षामुळे पुढील अनुदान मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आजच एकदा तुमचा हयातीचा दाखला सादर झाला आहे का याची खात्री करा. जर अजून प्रक्रिया बाकी असेल तर विलंब न करता ती पूर्ण करा. यामुळे पुढील अनुदान वितरणाच्या वेळी कोणताही अडथळा येणार नाही आणि योजनेचा लाभ नियमित मिळत राहील. मित्रांनो, शेवटी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर एखाद्या लाभार्थ्याने हयातीचा दाखला दीर्घकाळ सादर केला नाही तर पुढे त्याचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते. अशा परिस्थितीत पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नव्याने अर्ज करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून कोणताही धोका टाळायचा असेल तर हयातीचा दाखला वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. चला आता आजच्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. आज आपण जाणून घेतले की जुलै-ऑगस्ट महिन्याच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे 27,15,000 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि यासाठी 408,13,00,000 रुपयांचा निधी वर्ग करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्याने हयातीचा दाखला वेळेत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अडचण आल्यास जुन्या पद्धतीने तहसील कार्यालयात जाऊन दाखला सादर करता येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हयातीचा दाखला वेळेत सादर न झाल्यास ऑगस्ट महिन्यापासून अनुदानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अजूनही प्रक्रिया बाकी असेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करा. मित्रांनो, अशा शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायच्या असतील तर आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हा. आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि शेती आणि सरकारी योजना हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून पुढील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.